नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, माझा फोन नंबर आहे 940-323-1100. फोन नंबर मी एवढ्यासाठी सांगत असतो की काही क्लायंटचे फोन येतात की साहेब तुमचा फोन नंबर काय म्हणून. असेच अनेक पक्षकारांचे फोन आलेत की क्रॉस एक्झामिनेशन जे आपण चेक बाउन्सच्या केसेस असतात त्या शक्यतो जास्तीत जास्त फेल जाण्याच्या शक्यता असतात, कारण फिर्यादीला पैसे देऊनसुद्धा पैसे मिळत नाहीत. तर आज क्रॉस एक्झामिनेशनमध्ये एक फार महत्त्वाचे 2 प्रश्न कुठले विचारले जातात आणि त्या 2 प्रश्नाची जर तुम्ही उत्तरं चुकीची जर दिलीसा तर तुमची चेक बाउन्सची केस तुम्ही हारला म्हणून समजा. हे 2 प्रश्न अतिशय फार महत्त्वाचे आहेत. ज्यावेळी आरोपीचा वकील ज्यावेळी तुमचा क्रॉस घेणार असतो, तुम्ही जी फिर्याद दाखल केलेली असते चेक विरोधात, कुठल्या तरी पार्टीनं तुम्हाला चेक दिलेला असतो आणि त्या संदर्भात तुम्ही कोर्टामध्ये ज्यावेळी केस दाखल करता आणि तुम्हाला कोर्टासमोर आरोपीचा वकील क्रॉस घेत असतो, म्हणजे तुम्ही कसे पैसे दिले, काय घेतले ह्याची उलट तपासणी तुमची ज्यावेळी घेत असतात, त्यावेळी हे 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. हे जर 2 प्रश्न तुम्ही चुकीची उत्तर जर दिलीसा तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजायचे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही क्रॉस एक्झामिनेशनला जाता कोर्टामध्ये, ज्यावेळी तुमचा आरोपीचा वकील तुमचा क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे तुमची उलट तपासणी घेत असतो, त्यावेळी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जी काय फिर्याद दाखल केलेली आहे, एक म्हणताना 4 ते 5 वेळा वाचा, समजून सत्य घटना काय असते हे तुम्हाला माहिती असतं, तरीसुद्धा जी काय फिर्याद आहे ती 4 ते 5 वेळा वाचा. तुमच्या वकिलांना जे काय असतील, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, कुठले कुठले मुद्दे विचारणार हे तुम्ही मुद्दे संपूर्ण काढून घ्या. कोणत्याही आविर्भावात सगळं मला माहिती आहे आणि मी माझ्या पद्धतीनं उत्तर देतो असं म्हणू नका. तुम्ही तुमची केस हरू शकता, कारण पुढचा वकील हे वकील फार हुशार असतात, कारण तुम्हाला डायरेक्ट कुठलेही प्रश्न वकील विचारत नसतात. वकील प्रश्न विचारत असताना फिरून प्रश्न आणि तुमच्याकडं सत्य काय हे काढत असतात. क्रॉस एक्झामिनेशन ज्यावेळी असतं त्यावेळी कोणत्याही गैरसमजुतीतून तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन तयारी राहू नका. तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित कायदेशीर देणं गरजेचं आहे आणि मोजकंच बोला. जास्त बोलायची सवय काही पक्षकारांना असते, जास्त बोलल्यामुळं तुमचा तोटा होऊ शकतो आणि तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन जर सापडलंसा, चुकीचे जर उत्तर दिलेसा तर तुमचे जे काही पैसे दिले असतील तुम्ही आरोपीला ते बुडणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन कोर्टामध्ये उभा राहताय त्यावेळी पुढचा वकील तुम्हाला सांगत असतो, कारण तुम्ही आरोपीला हे पैसे दिलेले असतात. पैसे दिलेले असल्यानंतर सुरुवातीला पुढचा वकील तुम्हाला विचारणार, तुम्ही आरोपींना कशासाठी पैसे दिले, तुम्ही मग काय जे काय कारण असेल त्यासाठी तुम्ही पैसे दिले असं सांगत असता. हे सांगत असताना महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी तुम्ही पैसे दिलेत त्यानंतर तो पैसे घेऊन गेल्यानंतर जी काय मुदत असते वर्षे 2 वर्षे, त्यानंतर त्यांनी तुम्हाला चेक दिला. हो, तुम्ही म्हणता चेक दिला आणि बोलत मग तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ते असे चेक दिला असं डायरेक्ट विचारणार, फिरून मग तुमच्याकडे येणार. मग तुम्हाला ते विचारणार, ज्यावेळी हे तुमच्याकडं पैसे घेऊन गेलेत त्यानंतर त्यांनी 2 वर्षात पैसे तुम्हाला देतो म्हटले, ते तुम्हाला काय पैसे त्यांनी परत दिले नाहीत. त्यानंतर तुम्ही सारखं त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला चेक देण्याचा प्रयत्न केला किंवा चेक दिला. अशा पद्धतीनं ते फिरून पुढचा वकील तुम्हाला प्रश्न विचारत असतात. महत्त्वाचा इथं प्रश्न आता असा येतो, तुम्ही ज्यावेळी पैसे आरोपीनं तुम्हाला दिलेच नाहीत त्यावेळी त्याला तुम्ही फोन केला, त्यानंतर वकिलामार्फत नोटीस पाठवल्यानंतर कोणत्याही प्रकारचं तिने उत्तर दिलं नाही किंवा तुमचे पैसे दिले नाहीत, त्याचबरोबर कायम सातत्यानं तुम्ही फोन करूनसुद्धा नोटीस पाठवूनसुद्धा तुम्हाला उत्तर दिलं नाही, त्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली. अशा पद्धतीनं हे सोपे प्रश्न सुरुवातीला तुम्हाला विचारणार आणि महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा विचारणार तुम्हाला,
ज्यावेळी तुम्ही 2 वर्षे पैसे दिले नाही, त्यानंतर तुमचा आरोपीनं फोन उचलला नाही. फोन उचलल्यानंतर तुम्ही नंतर त्यांनी फोनच तुमचे उचलायचे बंद केले किंवा संपर्क साधायचा बंद केला. मग तुम्ही हो हो म्हणत असता आणि पडदशान मग पुढचा वकील तुम्हाला विचारतो. तुम्ही नंतर त्याचा तुम्हाला राग आला आणि त्रासामध्ये तुम्ही काय केलं, तुमच्याकडे जो चेक होता तो तुम्ही बँकेमध्ये भरला. तुम्ही हो म्हणता. हो म्हटला की तुमची 100% केस गेली बघा. तुम्हाला फिरून तिथं तुम्हाला तुमच्याकडला होत्याला चेक तुम्ही बँकेत भरला असं ज्यावेळी प्रश्न येईल त्यावेळी तुम्ही सावधान राहिलं पाहिजे. फार विचार केला पाहिजे. तुमच्याकडे होता तो चेक जर तुम्ही भरला म्हणला की तुम्ही लक्षात आलं बघा तुमच्या की तुम्ही सुरुवातीला त्याचा चेक तुमच्याकडे होता. तर ह्या जाग्याला मित्रांनो जर चुकला असा तर तुमची पूर्ण केस गेली. ह्या जाग्याला तुम्ही असं उत्तर द्यायला पाहिजे, ज्यावेळी मागितलं अनेक वेळा पैसे मागितले त्यावेळी त्यांनी स्वतःच्या हातानं लिहून तारीख टाकून लिहून तुम्हाला चेक आणून दिल्याने नाही, माझ्या खात्यावर पुरेसे पैसे आहेत आणि तुम्ही चेक भरा हिची तिने खात्री आणि हमी दिली होती. अशा पद्धतीनं तुमचं प्रश्नाचं उत्तर गेलं पाहिजे. नाहीतर तुमच्याकडं होत्याला चेक तुम्ही रागाच्या भरात तुम्ही बँकेत भरला आणि बँकेत भरल्यानंतर त्या आरोपीला माहीत नव्हतं की त्याच्या खात्यावर पैसे आहेत. सायटेशन सुप्रीम कोर्टाचा असा आहे, त्यामुळे तुम्ही तुमची हितं पहिल्या प्रश्नाला केस हरू शकता. हा प्रश्न तेवढा महत्त्वाचा आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावेळी कोर्टामध्ये तुम्ही क्रॉस एक्झामिनेशनला उभारलेला असता, उलट तपासणीला उभारलेला असता, त्यावेळी प्रत्येक प्रश्न मोजून मापून त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. कारण पुढचा वकील तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला अडकवण्याचा आणि तुमच्याकडं सत्य काढण्याचा आणि तुमची केस कशी तुम्ही हराल ह्याची जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. कारण त्यांना आरोपीच्या बाजून ते वकील असल्यामुळं त्यांना त्यांची केस जिंकणं महत्त्वाचं असतं. दुसरा फार महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला पुढचे वकील अशा पद्धतीनं प्रश्न विचारणार, ज्यावेळी तुम्ही आरोपीला पैसे दिलेत त्यावेळी तुमच्यामध्ये असं ठरलं होतं की तुम्ही जे काही पैसे दिलेत ते पैसे दिल्यानंतर आरोपीनं तुमच्याकडं चेक ठेवला आणि चेक ठेवल्यानंतर तुम्ही काय सांगितलं, ज्यावेळी पैसे 2 वर्षांत तुम्हाला परत देईल आरोपी त्यावेळी ते तुम्ही चेक परत द्यायचा. असा जर प्रश्न आला आणि तुम्ही जर हो म्हणाला तर तुम्ही तुमची केस हरला म्हणून समजा. त्याचवेळी असं सिद्ध होतं की तुम्ही पैसे देतानाच कोरा चेक घेतलेला आहे किंवा चेक रक्कम वगैरे भरून घेतली आहे आणि तारीख त्याच्यावर ब्लँक ठेवलेली आहे. अशा पद्धतीची सुद्धा सायटेशन सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाची आहेत आणि त्याच्यावर तुम्ही केस हरू शकता. हे 2 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित या प्रश्नांची जर उत्तरं दिलीसा तर तुम्ही तुमच्याकडं 100% केस होऊ शकते. नाहीतर संपूर्ण केस तुम्ही प्रामाणिकपणे पैसे देऊनसुद्धा अशा पद्धतीचं ह्या 2 प्रश्नाची जर उत्तरं तुम्ही चुकीची दिलीसा तर तुम्ही 100% तुमची केस हरू शकता. मित्रांनो जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी तुम्ही 138 म्हणजे चेक दुसऱ्या पार्टीनं तुम्हाला चेक दिलेला असतो आणि तुम्ही बँकेमध्ये भरता आणि त्यानंतर कोर्टामध्ये बँकेत पैसे नाहीत असा ज्यावेळी चेक बाउन्स होऊन येतो किंवा चेकवर पैसे मिळत नाहीत त्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करता, त्यावेळी जो तुम्ही फिर्याद दाखल केली असते त्या फिर्यादीचा जास्तीत जास्त अभ्यास करून तुमच्या वकिलांकडं जास्तीत जास्त त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन कोणते प्रश्न विचारले जाणार ह्याचा आधी सराव करा. त्यामुळे तुमचे जे काय तुम्ही कष्टाचे पैसे दिलेले असतात कष्टाचे ते तुम्हाला तुमचे व्यवस्थित मिळू शकतील. धन्यवाद मित्रांनो.